नमस्कार मंडळी, मी शेफ अमोल राऊळ तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे रुचिरा। मंडळी, जेव्हा पण आपण हॉटेलमध्ये आपल्या फॅमिलीसोबत जेवणासाठी जातो आणि आपल्याला व्हेज डिश काही ऑर्डर करायची असेल तर आपल्या मनामध्ये काही ठराविक पदार्थ येतात जे असतात कढाई मसाला, मिक्स व्हेजिटेबल मसाला किंवा व्हेजिटेबल कढाई मसाला। तर जे हे रेस्टॉरंटमध्ये डिशेस बनतात ते आपण घरी रेस्टॉरंट स्टाईलनी कसे बनवू शकतो ते मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर आपल्या या खाद्य संस्कृतीची जी सफर आहे ती आज मी घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला बनवून दाखवणार आहे मिक्स व्हेजिटेबल कढाई मसाला। तर मिक्स व्हेजिटेबल कढाई मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मिक्स व्हेजिटेबल कढाई मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे फरसबी, गाजर, बटाटे, शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची, लाल शिमला मिरची, हिरवे वाटाणे, कॉलीफ्लॉवर, कांदा बारीक चिरलेला, कांद्याच्या पाकळ्या, टोमॅटो पेस्ट, फ्रेश क्रीम, तेल, मीठ, धना पावडर, कसुरी मेथी, आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, धणे, जिरा पावडर, गरम मसाला पावडर, काळी मिरी, जिरं, बडीशेप, सुक्या मिरच्या, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या सजावटीसाठी। चालू करूया कृतीसाठी। तर सर्वप्रथम आपण कढाई मसाला जो आहे तो बनवून घेणार आहे। तर मी काय करतो, गॅस चालू करूया आणि मसाला रोस्ट करून घेऊया, अख्खे मसाले। आपली जी इंडियन किंवा भारतीय खाद्य संस्कृती आहे ह्याच्यातली मुख्य जी गोष्ट आहे ती म्हणजे मसाले। तर सर्वप्रथम मी टाकतो काळी मिरी अख्खी, त्याच्यानंतर टाकूया जिरा, जिरा एक चमचभर मी घेतलेला आहे, बडीशेप टाकू, अख्खे धणे, आणि आता ह्यामध्ये टाकू अख्ख्या लाल मिरची। फक्त देठ काढूया आणि अर्धे करून टाकू। चांगल्या प्रकारे हे रोस्ट करून घ्यायचे आहेत। हे मसाले जे असतात अख्खे गरम मसाले जेवढे ते रोस्ट होत जातात पॅनवरती तेवढ्या ते अजून सुगंध देत जातात आपल्या जेवणाला। ही जी लाल मिरची मी वापरलेली आहे ती आहे बेडगी मिरची म्हणून। हे साधारणसा जे आपले लाल मिरची आहेत त्याला जरासा एक काळसर असा कलर आला तर समजून जायचं की तो आपले मसाले जे आहेत ते रेडी झालेले आहेत। तुम्ही जसं मी सांगितलं तुम्हाला आपल्या लाल मिरच्या ज्या आहेत त्यांना काळसर एक जरासा कलर आलेला आहे। याचा अर्थ असा की आपले जे कढाई मसाल्याचे पदार्थ आहेत, मसाले आहेत ते तयार झालेले आहेत। एका प्लेटमध्ये काढून घेतो, थोडा थंड होऊ देऊया आणि त्याच्यानंतर याची पावडर करून घेऊ। क्या बात आहे। आपल्या कढाई मसाला बनवण्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे। आपल्या डिशमध्ये भरपूर साऱ्या भाज्या असणार आहेत, तर आपण त्या भाज्या एक एक करून परतून घेऊ तेलामध्ये। थोडंसं तेल घेऊया, कांद्याच्या ज्या पाकळ्या होत्या त्या पहिले आपण
परतून घेऊ तेलामध्ये. शिमला मिरची हिरव्या, मी खास तुमच्यासाठी या लाल आणि पिवळ्या कलरच्या पण शिमला मिरच्या घेऊन आलेलो आहोत. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना कलरफुल भाज्या खायला आवडतात, म्हणूनच घेऊन आलेलो. वाह, थोडंसं मीठ टाकू, वरून जरासं शिवरूया. आपल्या शिमला मिरच्या ज्या आहेत त्या बऱ्यापैकी परतून झालेल्या आहेत तेलामध्ये. गॅस स्लो करूया आणि आपण आता एका प्लेटमध्ये आपल्या ह्या ज्या शिमला मिरच्या आहेत त्या आपण ट्रान्सफर करून घेऊ. या ठेवतो आता पाटी जरा थंड होण्यासाठी. आता वळूया आपल्या बाकीच्या व्हेजिटेबल्सकडे. थोडंसं तेल घेऊया परत. तर सगळ्यात पहिले आपल्याकडे ज्या भाज्या आहेत इथे, तर बटाटा हा जास्त वेळ घेतो शिजण्यासाठी. तर आपण बटाटे आहेत ते पहिले परतून घेऊ. मी बटाटे पाण्यात ठेवलेले जेणेकरून ते काळे होणार नाहीत. पाणी काढून घेऊया बटाट्याचं. बटाटी ब्राऊन व्हायला लागली आहे थोडी थोडी. दुसरी जी भाजी आहे ती असणार आपली गाजर. गाजर टाकून घेऊ. गाजर सोबतच आपल्याकडे हिरवे वाटाणे आहेत जे फ्रोझन नाही, फ्रेश वाटाणे आहेत. हे वाटाणे आपण आता परतून घेणार आहोत. आता मी यामध्ये ऍड करणार आहे कॉलीफ्लॉवर. कॉलीफ्लॉवर आज चांगल्यापैकी परतून घेऊ. यामध्ये टाकणार आहोत फरसबी. वा, थोडंसं मीठ शिवरून घेऊ. त्याच्यासोबत मी थोडीशी हळद टाकणार आहे. शिमला मिरचीमध्ये टाकली नाही, पण ह्यामध्ये टाकायची आपल्याला. तर मंडळी, आपल्या भाज्या ज्या आहेत त्या परतून झालेल्या आहेत तेलामध्ये. परत एका दुसऱ्या प्लेटमध्ये आपण त्या ट्रान्सफर करून घेऊ. मसाला रेडी झालेला आहे. भाज्या सुद्धा तेलात परतून झालेल्या आहे. तर आता काय, तर आता आपण तेलामध्ये ह्याची ग्रेव्ही बनवून घेणार आहोत. आणि त्या ग्रेव्हीमध्ये आपल्या ज्या मिक्स व्हेजिटेबल आहेत त्या कढाई मसाल्यासोबत परतून घेणार आहोत. चालू करूया कृतीसाठी. व्हेजिटेबल कढाई मसाला बनवण्यासाठी आता कढाई घेऊया. गॅस चालू करून घेऊ. कढाईमध्ये थोडं तेल टाकून घेऊया. आता आपण आपल्या तेलामध्ये मसाला बनवण्यासाठी सगळ्यात पहिली फोडणी देऊया. तर फोडणीसाठी आपण वापरणार आहोत जिरं आणि बारीक चिरलेला कांदा. तर कांदा आपण ह्या रेसिपीमध्ये दोन प्रकारे वापरला. एक होता पाकळ्या, जे आपण भाजीसाठी वापरणार आहोत, आणि आता ग्रेव्हीचा बेस बनवण्यासाठी. तर आपल्या ज्या भारतीय संस्कृतीच्या ग्रेव्ही असतात त्या दोन गोष्टींवरती जास्त अवलंबून असतात. एक आहे आपला कांदा आणि दुसरा असतो तो टमाटर. तर सगळ्यात पहिला आपण तेलामध्ये कांदा टाकू. कांदा हलकासा तेलात परतला की आता आपण टाकणार आहोत जिरं.
तुम्हाला माहिती असेल की आपण जिरं मसाल्यामध्ये सुद्धा टाकलेलं आणि आता अख्खं जिरं फोडणी देताना सुद्धा टाकणार आहोत. आणि त्याशिवाय पावडर, धना आणि जिराची पावडरसुद्धा आपण आपल्या ह्या आजच्या रेसिपीमध्ये वापरणार आहोत. अख्ख्या लाल मिरच्या आहेत, थोड्याशा देठ काढून वापरूया. त्या ग्रेव्हीमध्ये खूपच छान वाटतात. जसं मी तुम्हाला म्हणालो, ह्या बेडगी मिरच्या मी घेतलेल्या आहेत. बेडगीचा काय आहे की तो तिखटपणा आहे तो थोडासा जास्त असतो, कारण का मी आपल्या कढाई मसाल्यामध्ये हिरव्या मिरच्या कुठे वापरलेल्या नाही आहेत. कांदा थोडासा ब्राऊन झाला की आपण ह्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकणार आहोत. कांदा हळूहळू आपला आता ब्राऊन व्हायला चालू झालेला आहे. बारीक चिरल्यामुळे लवकर शिजतो. यामध्ये आपण टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट. एक वाटी आलं लसूण पेस्ट आपण घेतलेली आहे. कंटिन्यू आपल्याला जो आहे आपल्या स्पूननी हे आपल्याला ढवळत राहायचं आहे. जेव्हा आपण आलं लसूण पेस्ट आपल्या ग्रेव्हीमध्ये टाकतो तेव्हा ग्रेव्ही जी आहे ती आपल्या पॅनला चिकटायला चालू होते. आणि ज्यावेळी हे फोडणीचं बेस बनवतो त्यावेळी पाण्याचं प्रमाण थोडं कमी वापरायचं. शिजून घेऊ कांदा आता बऱ्यापैकी. अख्खे टमाटे मी घेतले नाही आहेत. ही ग्रेव्ही बनवण्यासाठी जसं मी तुम्हाला म्हणू की धाबा स्टाईल या रेस्टॉरंट स्टाईल कशी बनवायची, तर ही टमॅटोची पेस्ट असते जी आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ती टमॅटोची पेस्ट आपण वापरतो. अर्धा. तर मित्रांनो, ही जर टमॅटोची पेस्ट तुम्हाला घरी बनवायची असेल तर प्रोसिजर एकदम सोपी आहे. सगळ्यात पहिलं तुम्हाला टमाटर जे आहेत ते बॉईल करून घ्यायचे आहेत. टमाटर बॉईल झाले की ते थंड पाण्यात टाकायचे आणि त्याच्यामध्ये त्याची स्किन काढायची आणि त्याच्यानंतर आपल्याला जे आपले मिश्रण होणार ते वाटून घ्यायचं आहे. आपण ह्याच्यामध्ये थोडंसं आता पाणी टाकू. आणि ह्यासोबतच यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आता आपण वापरणार आहोत, जी चांगला कलर देईल. ही तिखट कमी असते म्हणून मी बऱ्यापैकी टाकलेली आहे. 2 चमचे टाकलेली आहे. स्लो गॅसवर आता हे शिजू द्यायचं आहे. आपला मसाला जो आहे तो थोड्या बहुत प्रमाणात तयार झालेला आहे. याच्यामध्ये लवकर आपण आता जे व्हेजिटेबल्स आहेत ते एक एक करून टाकूया. तर शिमला मिरची आपण पहिले ॲड करणार नाही आहोत. बाकीचे जे व्हेजिटेबल्स आपण तेलात परतून घेतलेले ते आपण एकत्र आता मसाल्यासोबत शिजवून घेऊ. मिक्स व्हेजिटेबल कढाई मसाला, कॉलीफ्लॉवर, हिरवे वाटाणे. वा 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 वा. व्हेजिटेबल कढाई मसाल्याचा जो मसाला आपण बनवलेला सर्वप्रथम तो आपण ह्याच्यामध्ये आता ॲड करणार आहोत. जिरा पावडर एक अर्धा चमचा आणि धणे पावडर. धना आणि जिरा पावडर हे नेहमी एकत्रच जातात. मसाल्यासोबत भाज्या ज्या आहेत त्या चांगल्या परतून घेऊया. आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं पाणी आणि ह्या भाज्या मसाल्यासोबत चांगल्यापैकी शिजवून घेणार आहोत.
मंडळी, आपण ह्या ज्या भाज्या होत्या ह्या तेलामध्ये परतून घेतलेल्या. जर तुम्हाला तेलामध्ये ह्या भाज्या परतून घ्यायच्या नसतील तर आपण काय करू शकतो, तर आपण ह्या भाज्या पाण्यामध्ये हळद आणि मीठ सोबत शिजवून घेऊ शकतो. एक 50% ह्या भाज्या शिजवायच्या आणि नंतर बाजूला काढून घ्यायच्या आणि त्या भाज्या आपण आता मसाल्यामध्ये टाकू शकतो. तर दोन्ही पद्धतीने तुम्ही ही जी रेसिपी आहे ती तयार करू शकता. कढईवरती थोडंसं लीड ठेवू, जेणेकरून ह्याला म्हणत दम कुकिंग, म्हणजे आपण प्रेशर कुकिंग जसं म्हणतो तसं मसाल्यासोबत या भाज्या ज्या आहेत या लवकर शिजतील. मंडळी, तुम्ही लक्ष ठेवलं असेल तर आपण शिमला मिरची जी आहेत त्या अजूनपर्यंत आपल्या कढई मसाल्यामध्ये टाकल्या नाही आहेत, कारण का त्याला जास्त वेळ घेणार नाही शिजण्यासाठी. अगोदरच आपण त्या तेलात परतून घेतलेल्या आहेत. आपला मसाला जो आहे तो थोडा आता ड्राय होत चाललेला आहे. गॅस थोडा मंद आचेवर करू आणि ह्यामध्ये आपण आता जे आपण सर्वात प्रथम कांदा आणि कलरफुल अशा शिमला मिरच्या आपण तेलात परतून घेतलेल्या त्या आपण ॲड करणार आहोत. सगळ्यात शेवटी आपल्याला या शिमला मिरच्या आहेत त्या ॲड करायच्या आहेत. थोडंसं फ्रेश क्रीम, फ्रेश क्रीम टाकण्यामागचं मुख्य कारण म्हणजे ह्यामध्ये आपण बऱ्यापैकी प्रमाणात टमॅटो वापरलेला आहे, तर त्याचा आंबटपणा या डिशला असेल तो फ्रेश क्रीम असेल तो थोडासा बॅलन्स करेल. गरम मसाला पावडर, आणि ही जी आहे कसुरी मेथी, परतून घेऊया. कलरफुल भाज्या, त्याचसोबत कढई मसाला. ही जे मिक्स व्हेजिटेबल कढई मसाला रेसिपी आहे ही आपली जो पंगतीची चव आणि रंग दोन्हीही उत्तम प्रकारे देणार आहेत. जसं मी तुम्हाला म्हणालेलो की भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत. तयार झालेला आहे आपला मिक्स व्हेजिटेबल कढई मसाला. सर्व करून घेऊ. जसं नाव तशी डिश, ज्याप्रमाणे आपण कढई मसाला आहे तर आपले हे व्हेजिटेबल्स आपण कढईतच सर्व करणार आहोत. यासोबत थोडी कोथिंबीर शिवरू. लाल मिरची तर आपण वापरलेलीच, हिरवी मिरची सुद्धा, थोडीशी कसुरी मेथी, आणि सगळ्यात शेवटी क्रीम. तर मंडळी, आपला जो मिक्स व्हेजिटेबल कढई मसाला आहे तो तयार झालेला आहे. तुम्ही याची साहित्य आणि कृती लिहून घ्या. मिक्स व्हेजिटेबल कढाई मसाला. साहित्य: फरसबी, गाजर, बटाटे, शिमला मिरची, लाल, पिवळी, हिरवी, हिरवे वाटाणे, फ्लावर, बारीक चिरलेला कांदा, कांद्याच्या पाकळ्या,
टॉमॅटो पेस्ट, फ्रेश क्रीम, तेल, मीठ, धना पावडर, कसुरी मेथी, आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, धणे, जिरा पावडर, गरम मसाला पावडर, काळी मिरी, जिरं, बडीशेप, सुक्या लाल मिरच्या. कृती: मिक्स व्हेजिटेबल कढाई मसाला बनवण्यासाठी सुरुवातीला एका पॅनमध्ये काळी मिरी, जिरं, बडीशेप, अख्खे धणे, लाल मिरच्या टाकाव्यात आणि भाजून घ्याव्यात. हे मसाले थंड झाल्यानंतर याची पावडर करून घ्यावी. एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यावं. यामध्ये कांद्याच्या पाकळ्या परतून घ्याव्यात. यानंतर यामध्ये तिन्ही रंगाच्या शिमला मिरची घालाव्यात. वरून थोडंसं मीठ घालावं. एका ताटामध्ये हे सर्व काढून घ्यावं. याच पॅनमध्ये 2 चमचे तेल घेऊन यामध्ये बटाट्याच्या फोडी परतून घ्याव्यात. बटाटे थोडे सोनेरी रंगावर आले की यामध्ये गाजर, वाटाणे, फ्लावर आणि फरसबी घालावी. थोडंसं मीठ, हळद टाकून परतून घ्याव्यात. एका कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल गरम करून घ्यावं. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालावा. जिरं आणि अख्ख्या लाल मिरच्या घालाव्यात. कांद्याला सोनेरी रंग आला की यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालावी. मिनिटभर आलं लसणाची पेस्ट परतून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी टॉमॅटो पेस्ट घालावी आणि छान एकजीव करून घ्यावं. हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यावी आणि पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. परतलेल्या सर्व भाज्या यामध्ये घालून घ्याव्यात आणि तयार केलेला मसाला, जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर घालून मसाल्यासोबत भाज्या छान परतून घ्याव्यात. थोडं पाणी घालून भाज्या शिजवून घ्याव्यात. सर्व भाज्या शिजवल्यानंतर यामध्ये शिमला मिरच्या घालून घ्याव्यात. थोडंसं फ्रेश क्रीम, गरम मसाला पावडर आणि कसुरी मेथी घालून व्यवस्थित परतून घ्यावं. तयार आहे मिक्स व्हेजिटेबल कढाई मसाला. मंडळी, मी आशा करतो तुम्हाला आमचा आजचा हा एपिसोड आवडलाच असेल. तर तुम्ही आज जी मी तुम्हाला बनवून दाखवलेलं होतं मिक्स व्हेजिटेबल कढई मसाला, हे घरी नक्की करून बघा. ती कशी झाली होती त्याचा फीडबॅक आम्हाला आमच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक अकाउंटद्वारे कळवा. आम्ही पुन्हा भेटू काही नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.